हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर काल गेलते भाळवणीला. आजचा हेडो बघितलाच असेल. गिफ्ट त्या ताईने काय का नाही किती छान छान ड्रेस पाठवल्यात बानूला. बानूला तर लय आवडलं. बानूचा हातच काय वसरा नाही बघा. काय करावं काय सुसा नाही मला. दवाखान्यात नेलं. डॉक्टर काय इंजेक्शन पण दिलं नाही तिला. ती डॉक्टर म्हणला ताकदीचं इंजेक्शन द्यावंच लागतंय म्हणला. आता माझ्याकडे काही एवढं पैसे नाहीत, कारण लाईटीला पैसे भरले तर मी हिकून तिकून गोळा करून. एका ताईनं पाठवलं होतं आणि एका दादाने पण पाठवलं होतं आपल्याला. 1000 रुपये एका दादाने पाठवलं होतं. ते अकलूजचे आहेत बघा दादा. त्या दादाने 1000 रुपये पाठवलं होतं. आणि त्या ताईनं काय बा कोणच्या गावात कोल्हापूर, त्या ताईनं 500 रुपये पाठवलं होतं. मग असं करून 1500 झालं आणि 3500 रुपये भरायचं होतं लाईटीला. मग त्याच्याकडून घेतलं मग बाकीचं पैसे. म्हणजे आईकडं काय होतं लाडक्या बहिणीचं आलेलं ती 1500, असं करून 3 झालं. मग मालकाकडून 500 रुपये घेतलं, 3500 रुपये भरले आणि लाईट आपली ओढली. मी लाईट ओढली. लाईटीचं झालं. मग बानूला काही दवाखान्यात न्यायला जमलंच नाही. दवाखान्यात काय बानूला नेलंच नाही. मग सरकारीमध्ये न्यावं म्हटलं तर गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं. आता आपण ज्यांच्यासोबत काम करतो ते म्हणले आता ते फुकट तर कवर नेणार ना आपल्याला. जेव्हा आपण पेट्रोल टाकेल तेव्हाच ते आपल्याला नेतात. मग माझ्याकडे एवढं पण पैसे नव्हतं की मग राहिलेला 1000 रुपये मालकाने दिलं ना. मग 500 रुपये तिकडं भरलं आणि 500 रुपयाचं भाजीपाला आणला. मग माझ्यापाशी 1 रुपया नव्हता. मग आई म्हणत होती घरामध्ये काहीच नाही असं तसं. मग म्हणलं मी तरी काय करू, भाजीपाला होता तेवढ्याचा मी आणलाय. मग काय 100-150 रुपये होतं माझ्याकडे. ती बानूच्या बिस्किटलाही मी दिलं. अशा प्रकारे झालं. मग गेल्या गेल्या मी बानूचं तर तुम्ही बघितलेले लाड करत असते, कारण मी 8 दिवसातनं एकदा जायचं. पण बानूला असं येऊच वाटत नाही मला सोडून. कारण आता सध्या मला ना माझी बानूला लय गरज आहे. म्हणजे तिला असं वाटतं की मम्मी माझ्यासोबत असावं. कशी बघत होती बघितलं ना तुम्ही. तिला वाटतं तर मम्मी माझ्यासोबत असावा, कारण मला तिच्या हर गोष्टी माहिती आहेत. काय दुखतं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करत असते. म्हणजे त्याच्या आधीच मी दुखायला लागलं की ओळखती आणि त्याच्यावर इलाज घरचा चालू करते. म्हणजे आता हो का, डॉक्टरचा कमी इलाज आहे पण घरचा जास्त इलाज बानूला चालू आहे सध्या. पण हाताला काय तेल ही मालिशी ही चालूच आहे. पण तिला माझी एवढी गरज आहे का नाही, देव करू असा प्रसंग कोणावर येऊ नये बरं का. कारण लेकराची ताटातूट. आता तुम्ही म्हणसान की बानूला ताई न्यायचं सोबत, हो बरोबर आहे, आणायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण इथं दुधाचा प्रॉब्लेम आहे. दूध कुठनं आणू. आणि इथं म्हशी आहे त्या पण सगळ्या गाबणीच आहे त्या. आणि इथं देत बी नाही ती दूध असं, म्हणजे लिटरवर देतात. 1 लिटर घ्यायचं असलं तर. आणि ती बी देत नाही ते का, त्यांचं दूध डेअरीलाच जास्त असते, कारण त्यांना पैसे तिकडे जास्त भेटतात. म्हणून मी लई चौकशी केली, कारण मला पण बानूला सोडू वाटत नाही इकलीला. कारण मला पण लई टेन्शन येतं. बानू असं वाटतं की बानू माझ्यासोबत असावीच. कारण कसं असतं, असा प्रसंग खरंच कुणावर येऊ नये. टाटाटूट, कारण कामासाठी टाटाटूट करावा लागली. मी जाते असं काय नाही, पण रोज जातीला मला असं वाटतं ना की बानू माझ्यासोबत असावा. बानूचं आंघोळ पाणी ही सगळं आता मला येतं आहे. तिचं सगळ्या गोष्टी मला माहिती आहे त्या. मग आई ही घालती, पण आईला एवढं होत नाही. म्हणजे उठून बसायला म्हणा आणि असं खांद्यावर घेऊन थोडंसं हिंडवायला म्हणा, असं आईला येत नाही. मग मी होती तेव्हा बानूला खांद्यावर टाकून थोडंसं फिरवायची, थोडं बाहेरचं तिला वातावरण दाखवायची, थोडं बाहेर टाकायची, काय घरात टाकायची, काय बसवायची, काय बोलायची. आणि तिला मोबाईलचा तर लय नाद आहे. गाणी तिला बघायला लय आवडतात. तर जाऊ द्या, अजून 3 महिने करावं लागेल काम आपल्याला. परत राहायच की लेकरासोबतच मी. तुम्हाला सारखं बानूचं हेडं बघायलाच भेटतील. पण तिथं पण मला सारखं कामाला जावं लागेल खुरपायला. पण संध्याकाळनं रोज घरी असणार आहे. सकाळनं परत 4-5 तासच फक्त इरबळ बाहेर कामाला खुरपायला म्हणा.
आणि हो का मला जावंच लागतंय. कुणाच्या भरोश्यावर बसून जमत नाही. कोण आपल्याला महाग फुरं देयासारखी नाही ती. म्हणून त्यामुळं का नाही हिंमत, आणि मी कुणाचा विचार करत नाही की कोण मला देईल आणि त्या आशावर बसावं आपण. कारण त्या आशावर बसलं तर उपाशी मारायची वेळ येईल. बरोबर आहे का नाही? त्यामुळं कष्ट हे आपल्याला 2 हात देवाने दिलेत, 2 पाय दिलेत, ते कष्ट करण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळं मला कष्ट करणं हे गरजेचंच आहे. आणि कष्ट करून मला काही वाटत नाही, कारण लेकरांसाठी मी करू शकते, आईबापासाठी पण. आणि राहिला प्रश्न त्या ताईंना गिफ्ट पाठवायचा, तर बघितले ना कोणाकोणाला आवडलं. मला भरपूर फोन आले बरं का सकाळनं. ताई कोणची ताई आहेत त्या? मी म्हणलं कल्याणहून बोलतात म्हणलं. तर त्या म्हणल्या कल्याणहूनच ताई, अजून एक ताई बोलतात मला. त्या म्हणत होत्या कुठं राहतात, मला काही एवढं माहीत नाही. आणि जरी त्या ताईनं मला सांगितले ना, तरी पण आपण त्यांच्या मनाविरुद्ध आपण सांगणं चुकीचं आहे. बरोबर आहे का नाही? तर त्या ताई तिथंच राहतात, पण त्या पण ताई तिथंच राहतात कल्याणमध्येच कुठंतरी. मग त्या ताईंना परत अजून गिफ्ट पाठवलेले आहेत. माझ्यासाठी एक क्रीम पाठवली, ती अजून काय आलेली नाही. आणि बानूसाठी शूटर एक पाठवला आहे, आणि आईसाठी एक साडी. पण आता सध्या ना बानूला औषधं गोळ्याची खरंच लय गरज आहे. पण दवाखान्यात न्यायचं होतं, पण पैसे नसल्यामुळे मी काय बानूला नेलं नाही. कारण बानूला काजू बदाम आणि काय बरं तीळ, आई म्हणत होती तीळ विकायला आलं असतील की का आता. पण माझ्या लक्षातच नाही, कारण बानूला तीळ भाजून आणि त्या शेंगदाणा टाकून थोडं काजू बदाम टाकून त्याची पावडर बनवून बानूला चारत असतो या. पण ती महिना झालं वाटतं संपली नाही, पण महिना बी नाही 15 दिवस झालं वाटतं संपली. माय म्हणत होती आण. म्हणलं अगं माझ्याकडे काही पैसे नाहीत तर म्हणलं आहे. आता बघू म्हणलं पुढच्या आठवड्यात म्हणलं दिन म्हणलं घेऊन म्हणलं बानूला. कारण ती दुधात बानूला रोज 1 चमचा संध्याकाळनं सकाळनं चारतो आम्ही. कारण तिला रोज दूध चपाती खाऊन खाऊन कंटाळा येतो. बिस्किट पार्ले असतात एक टाईम, वरण भात असतं एक टाईम. पण ती तांदूळ जी भारी आहेत का नाही, ती तांदूळ पण संपल्यात वाटतं. ती तांदूळ आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणि हे असं बारीक करून थोडंसं आबडधोबड मिक्सरवर बारीक करून आम्ही पेज करतो बानूला पाजतो. पण आता लईच अडचणी, चौकूनच अडचणी आल्यात. देवाने बघितल्यात परीक्षा, तर बघू दमादमाने घेईन. तर चला, आणि कसं वाटलं त्या ताईंचं गिफ्ट नक्कीच सांगायला विसरू नका. आणि ते गिफ्ट आले ना तरी पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर चला, बाय.